नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सिटी कोऑर्डिनेटर शहर समन्वयक यासाठी जागा आलेल्या आहे। संपूर्ण सविस्तरपणे ही जाहिरात बघणार आहोत आपण। बघा काय म्हटलेलं आहे, इथे दिलेलं आहे बघा पदाचं नाव सिटी कोऑर्डिनेटर शहर समन्वयक, त्याला मराठीत शहर समन्वयक असं म्हटलं जातं। मानधन 45,000 रुपये पगार राहील तुम्हाला, महिन्याचा 45,000 रुपये पगार राहील। पदसंख्या 2 आहे, 2 जागा आहे। 11 महिन्याच्या कालावधीसाठी घेतल्या जाईल। त्यानंतर जर तुमचं कामाचं परफॉर्मन्स चांगलं असेल तर तुम्हाला कंटिन्यू केलं जातं, नाहीतर मग तुम्हाला थांबवलं जातं। ठीक आहे। शैक्षणिक आहार्त तुम्हाला काय म्हटलं आहे तर बघा, बी किंवा बी टेक कोणत्याही शाखेत झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। बी आर्क झालं असेल तर अप्लाय करू शकता, बी प्लॅनिंग असेल तर अप्लाय करू शकता। BSc कोणत्याही शाखेत झालं असेल, कुठलेही सब्जेक्ट घेऊन तुमचं BSc झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जाहिरात दिनांक 35 वर्ष, म्हणजे तुमचं वयाचं जे अट आहे 35 वर्षापर्यंत पण अनुभव असेल तर अनुभवाची जी अट आहे ते शिथिल केली जाईल। आता अनुभव काय म्हटलं आहे तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शहर समन्वयक, स्वच्छ सर्वेक्षण किंवा घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण विभागात काम करण्याचा किमान 6 महिन्याचा अनुभव तसेच स्वच्छ भारत अभियानाविषयी ज्ञान असणं आवश्यक आहे। ठीक आहे। तर अनुभवासंबंधी त्यांनी म्हटलेलं आहे। ठीक आहे। तर तुम्हाला स्वच्छ भारत संबंधित अनुभव, स्वच्छ भारत अभियानासंबंधीचा विषयीचं ज्ञान, हे बघा इथे म्हटलेलं आहे स्वच्छ भारत अभियानाविषयीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला स्वच्छ भारत अभियानाविषयीच विचारलं जाईल। त्यासाठी आपलं एक PDF उपलब्ध करून दिलेला आहे मी। त्या PDF मध्ये पूर्ण कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल इंटरव्ह्यूमध्ये आणि कशा प्रकारचे आन्सर द्यायचं, एक गेस्ट क्वेश्चन मी त्यात दिलेले आहे। ठीक आहे। तर जनरली हे सर्व जे मी PDF मध्ये दिलेलं आहे हे आधीचे इंटरव्ह्यू झालेले आहेत, त्या हिशोबानेच ते आपण PDF बनवलेलं आहे। ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही स्वच्छ भारत अभियानासंबंधित जर चांगल्या प्रकारे वाचून गेले तर तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाईल आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे हे सर्व इन्फॉर्मेशन। 45,000 रुपये पगार आहे आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कधी करायचा आहे बघा। वरील पदासाठी शैक्षणिक आहार्त व अनुभव धारण करीत असलेले दिनांक 3/7/2024 रोजीपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत, ब्युरो व नोंदणी विभाग, कोल्हापूर येथे सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 या कार्यालयीन वेळेत सर्व मूळ कागदपत्र व त्याच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करण्याचा आहे। ठीक आहे। नियुक्तीचे ठोक मानधन व करातत्व असून नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारास महानगरपालिकेच्या सेवेत कोणत्याही प्रकारे हक्क सांगता येणार नाही, म्हणजे तुम्हाला परमनंटचा हक्क सांगता येणार नाही। ठीक आहे। तर हे पूर्ण जाहिरात मी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पेशली सिटी कोऑर्डिनेटरचं, त्याला जॉईन करा। याची ही जाहिरात मी तिथे तुम्हाला उपलब्ध करून देतो। ठीक आहे। कुठलीही आणखी इन्फॉर्मेशन हवी असली तर कोल्हापूर corporation.gov.in यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल। ठीक आहे। त्याचबरोबर इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे। हा अर्ज भरून घ्यायचा आणि संपूर्ण अर्ज तिथे पाठवायचा। ठीक आहे। हा अर्जाचा नमुना आहे पूर्ण, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे हा पूर्ण तुम्हाला उपलब्ध मी करून देतो। ठीक आहे। तर तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की यासाठी अप्लाय करा। सॅलरी चांगली आहे, 45,000 सॅलरी आहे, तर नक्की अप्लाय करा। जर तुमचं शैक्षणिक पात्रता यामध्ये बसत असेल तर नक्की अप्लाय करा। ठीक आहे। तर आजसाठी एवढंच। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजसाठी एवढंच। थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर करियर।